नमस्कार मंडळी. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की भक्ती म्हणजे नेमकं काय. संसारामधली माया काढून देवाच्या चरणी लावायची म्हणजेच भक्ती, बाकी काहीही नाहीये. आणि तो एकदा जरी तुम्ही नाव घेतलं ना तरी सुद्धा ते त्याचं काम करतं. जसं निखाऱ्यावर जर पाय पडला, अगदी निखारा तो थंड होत आला असला तरी पण पाय तुम्ही त्या निखाऱ्यावर पडला तर काही वेळेला होतं बघा, खेडेगावामध्ये दारामध्ये शेकोटी करतात आणि शेकोटी संपली की थोडीशी राख त्याच्यावर आली असते पण आत विस्तव असतो आणि त्याच्यावर तुमचा पाय पडला की ते काम होतच, भाजतच पायाला. तसं भगवंताचं नाम हे त्याचं काम करतच. तर या नामाच्या अगदी आयुष्यात एकदा जरी तुम्ही नाम घेतलं तरी त्याची किंमत जी आहे ते कसं आहे, ब्रह्मादिक देवांनाही त्याची किंमत कळत नाही. कसं ते पाहूया. तर गोष्ट अशी आहे, एका गावात दोन श्रीमंत भाऊ राहत होते. त्यापैकी वडील भाऊ धार्मिक होता. तो कोणी साधू संत महात्मे आपल्या गावी आले की त्यांना आपल्या घरी घेऊन जायचा, भोजन द्यायचा. पण धाकटा भाऊ हा फार नास्तिक होता बरं का. त्याला देव धर्म भगवान नाम हे काहीच आवडत नव्हते. तेव्हा थोरल्या भावास विचार पडला की हा भक्ती मार्गाला कसा लागेल, कारण नेहमी थोरल्या भावाला धाकट्या भावाचंही कल्याण व्हावं असं वाटतच असतं. त्यामुळे त्याला नेहमी वाटायचं की हा भक्ती मार्गाला कसा लागेल, त्याचा उद्धार कसा होईल. तेव्हा एके दिवशी त्याच्या गावी एक महात्मा आला आणि हा त्या महात्म्याकडे गेला, थोरला भाऊ. आणि त्यानं नेहमीप्रमाणे भोजनाला त्या महात्म्याला बोलावलं, घरामध्ये आमंत्रण दिलं. परंतु येताना सांगितलं की महाराज, माझा धाकटा भाऊ मात्र नास्तिक आहे बरं का. तो आपण घरी आल्यानंतर काहीतरी बडबड करेल पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तेव्हा तो महात्मा म्हणाला की तो ज्यावेळी घरी असेल ना तेव्हाच मला बोलवा. त्याप्रमाणे धाकटा भाऊ घरी असतानाच मोठा भाऊ महात्म्याला भोजन करण्याकरता बोलवायला गेला. तेव्हा तो महात्मा म्हणाला, मला बँड लावून वाजत गाजत नेले तरच मी येईन, नाहीतर मी येणार नाही. त्याप्रमाणे त्याला बँड लावून वाजत गाजत घरी नेल. ते पाहून त्याचा धाकटा भाऊ महात्म्याचे तोंड पाहू नये म्हणून एका खोलीत दार बंद करून बसला. तेव्हा तो महात्मा म्हणाला की तुझा भाऊ कुठे आहे. तो त्या खोलीमध्ये आत बसलाय दार बंद करून. असं सांगितल्यावर महात्मा खोलीजवळ गेला आणि खोलीची कडी लावली आणि नंतर जेवण केलं आणि बँड वाजत देवळात जाऊ दे आणि मी नंतर येतो म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे बँड वाजत गेला. घेऊन गेले ती मंडळी सगळा बँड. पण हा महात्मा मात्र इथंच होता बरं का, घरीच होता यांच्या. आता बँड वाजत गेला म्हटल्यानंतर धाकट्या भावाला असं वाटलं की हा साधू जो आहे तो गेला जेवून, आता आपण खोलीच्या बाहेर निघायचं. म्हणून दरवाजा उघडायला लागला पण बाहेर कडी लावलेली होती. तो मोठ्यानं शिव्या देऊ लागला. हे पाहून त्या साधूने दरवाजाची कडी काढली आणि दाराजवळ उभा राहिला. तो बाहेर येतो तो साधूने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, एक वेळ राम म्हण म्हणजे तुझा हात सोडतो. तेव्हा तो म्हणाला, मी नाव नाही घेणार. साधू म्हणाला, मीही हात सोडणार नाही. आपला हात साधू काही सोडत नाही. हे पाहून कसे तरी एक वेळ राम म्हंटले त्या धाकट्या भावानं. तेव्हा साधू म्हणाले, बर तू हे नाम विकू नको हा, असं सांगितलं आणि साधू निघून गेला. परंतु त्याचा साधूच्या वचनावर विश्वास बसला नाही. उलट त्याने महात्म्याला व आपल्या भावाला वेडे ठरवून आपल्या उद्योगाला लागला. तो पुढे काही दिवसानं झालं काय की हे दोघे भाऊ वारले. तेव्हा त्यांना नेण्याकरता थोरल्यास विष्णुदूत आणि ह्या धाकट्यास यमदूत आले आणि दोघांना घेऊन गेले. परंतु यमास अडचण पडली की याला शिक्षा काय करायची, कारण यानं एक वेळ घेतलेले नाम आडवं येऊ लागलं. तेव्हा यम त्याला म्हणाला, अरे बाबा तू नरकाचा अधिकारी आहेस रे,
परंतु एक वेळ घेतलेले नाम त्याचा मोबदला तुला दिल्याशिवाय मला तुला नरकात टाकता येत नाही. तरी पण त्या नामाचे काय घेणार सांग, की काय द्यायचं तुला त्या नामाबद्दल? काय घेतलास की पटकन तुला नरकात टाकायला बरं? तेव्हा त्याला त्या साधूच्या वचनाची आठवण झाली आणि म्हणाला, तुम्हीच नामाची काय किंमत असेल ती द्या. तेव्हा यम म्हणाला, मला ही नामाची किंमत माहित नाही, आपण त्याकरता ब्रह्मदेवाकडे जाऊ. हा म्हणाला, मी नाही तसा येणार, मला पालखीतनं नेलं पाहिजे आणि त्याला तू खांदा दिला पाहिजेस. त्याप्रमाणे तो पालखीत बसला आणि ब्रह्मदेवाकडे गेला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, अरे यमा हे काय? तेव्हा यम म्हणाला, अरे अहो देवा, यानं एक वेळ नाम घेतलंय, त्याबद्दल मला याला मोबदला द्यायचाय. तेव्हा नामाची किंमत काय आहे ते विचारण्याकरता आलोय. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, अरे मला सुद्धा या नामाची किंमत माहित नाही. तेव्हा आपण शंकर भगवानांच्याकडे जाऊया. म्हणून ते शंकराकडे गेले. ब्रह्मदेवानेही खांदा दिला. हे पाहून शंकर म्हणाले, काय ब्रह्मदेवा, हे काय आणलंय? ब्रह्मदेव म्हणाले, यानं एक वेळ नाम घेतलेलं आहे आणि त्याला त्याबद्दल मोबदला द्यायचा आहे. तेव्हा त्या नामाची किंमत विचारण्याकरता आपणाकडे आम्ही आलेलो आहोत. शंकर म्हणाले, मी नाम घेत असतो, पण मलाही नामाची किंमत माहित नाही. तरी त्याने ज्याचे नाव घेतलेले आहे त्यांनाच आपण विचारू. म्हणून ब्रह्मदेव, शंकर, यम यांनी पालखीला खांदा देऊन तो पालखीत बसला आणि ते सगळे विष्णूकडे गेले. हे दृश्य पाहून विष्णू म्हणाले, हे काय आणले? तेव्हा ते सर्वजण म्हणाले, याने तुमचे नाम एक वेळ घेतलेले आहे आणि त्या नामाचा मोबदला याला द्यायचा आहे, परंतु आम्हाला नामाची किंमत माहिती नाही. तरी ती किंमत विचारण्याकरता आम्ही आपणाकडे आलेलो आहोत. तेव्हा भगवान म्हणाले, अरे नामाची किंमत मलाही माहित नाही, परंतु हे लक्षात ठेवा, ज्या अर्थी हा तुमच्या खांद्यावर बसून इथपर्यंत आलेला आहे आणि आल्याबरोबर माझ्या मांडीवर बसला, त्या अर्थी नामाची किंमत तुम्हीच ओळखा. तर मंडळीनो, ही जी कथा आहे त्यातनं आपल्याला काय समजलं, काय लक्षात आलं? तर नामाची काय किंमत आहे हे ब्रह्मादिक देवांना देखील कळलेलं नाही आणि देवालाही कळलेलं नाही. ती फक्त किंमत त्याची साधू संतांनाच कळते. म्हणूनच ते जगात अवतार धारण करतात आणि जनतेला उपदेश करतात की भगवंत नामासारखे जीवाला उद्धाराकरिता दुसरे सोपे साधन कोणतेच नाही. हे भगवान नाम इतकं सोपं आहे की केव्हाही तुम्हाला घेता येतं. ज्ञानदेव म्हणे, नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विराळा जाणे. तुकाराम महाराज देखील म्हणतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कांचे काम नाही आता. म्हणून जीवाने उद्धारा करता भगवंताचं नामच घ्यावं, तेच एक श्रेष्ठ आहे. तर मंडळीनो, आजची कथा कशी वाटली ही नक्की कळवा, नक्की कळवा. आपल्या अभिप्रायांची मी वाट पाहतीये आणि उद्या आणखीन एक कथा घेऊन आपण परत भेटूया. तोपर्यंत राम राम मंडळी.